शेवगाव नगर परिषद निवडणूक सरळ लढतीत माया मुंडे विजयी, भाजपाचा दारुण पराभव। शेवगाव प्रतिनिधी दिनांक 21। शेवगाव नगर परिषद निवडणुकीत माया अरुण मुंडे व विद्या अरुण लांडे यांच्यात सरळ लढत झाली। या अटीतटीच्या लढतीत माया अरुण मुंडे यांनी 6591 मते मिळवून विजय मिळविला। त्यांच्या विरोधात विद्या अरुण लांडे यांनी 6505 मते मिळविली। तसेच रत्नमाला महेश फलके यांना 5441 तर परवीन एजाज काझी यांना 5438 मते मिळाली। या निवडणुकीत एकूण 24 नगरसेवक निवडून आले असून त्यामध्ये विविध पक्षाचे प्रतिनिधित्व दिसून आले। निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे पुढील प्रमाणे आहेत: विनोद मोहिते 665 भाजप, ज्योती लिंगे 742 राष्ट्रवादी काँग्रेस, शिवानी कातवटे 770 शिवसेना, नितीन दहिवळकर 735 भाजपा, रिजवान शेख 449 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, उज्ज्वला मुंडे 710 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, गीता लांडे 745 भाजप, आशुतोष डहाळे 759 शिवसेना शिंदे गट, कैलास तिजोरे 812 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, सलमा बी कुरेशी 639 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, अमर पुरनाळे 879 शिवसेना शिंदे गट, गांधी दीप्ती 706 भाजप, परवीन शेख 730 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, वजीर पठाण 820 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, निलेश रोकडे 1110 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, साधना लांडे 1156 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, सुवर्णा मगरे 542 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, संतोष जाधव 500 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, तृषा भारसकर 1092 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, सिराज पटेल 1016 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, सविता फडके 1500 भाजप, सुनील काकडे 1409 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आशा बुलबुले 1301 भाजप आणि सागर फडके 1195 भाजप। दरम्यान शेवगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। आमदार मोनिका राजळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या नातेवाईकाला उमेदवारी देण्याचा हट्ट धरल्याने पक्षात नाराजी निर्माण झाली आणि त्याचा फटका थेट निवडणूक निकालावर बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणाची भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दखल घ्यावी अशी मागणी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे। सांगा ना काय करा काय मी माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेना नेते, जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, युवा जिल्हा अध्यक्ष साईनाथ आझाद, अध्यक्ष आशुतोष डहाळे, श्रीकांतजी शिंदे, जिल्ह्याचे सर्व प्रमुख नेते सगळ्यांचं मी आमच्या नेत्या भगिनी हर्षदताई काकडे, ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे ह्या विजयामध्ये जसा वाटा असे शेवगावचे सर्व नागरिक बंधू मतदार यांनी मोठ्या प्रमाणे मतदान देऊन आज शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार माया अरुण मुंडे यांना निवडून दिलेला आहे। खरं पाहता ज्या वेळेस इलेक्शन लागलं आणि 2 तास आधी शेवटच्या दिवशी मी एबी फॉर्म शिवसेनेचा घेतला। खूप मोठी लढाई होती, खूप दिग्गज पुढे होते। 3 पार्ट्या समोरून ज्या लढत होत्या त्या 3 पार्ट्याचे 3 कारखाने सम्राट, साखर सम्राट आणि आमदार माजी आमदार अशी त्यांची नेते अशी परिस्थिती, आणि एकीकडे मी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता अशी परिस्थिती असताना त्या शेवगावच्या सुज्ञ नागरिकांनी आज शिवसेनेच्या रूपाने नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे। आज शिवसेनेचे सीट कमी आले, 3 आले, तरी निश्चित आम्ही चांगला कारभार ह्या शेवगाव शहरमध्ये करू। राजकारण संपल्यानंतर, इलेक्शन झाल्यानंतर सगळ्याला मिळून घेऊन काम केलं पाहिजे ह्या भूमिकेतून मी काम करणारा कार्यकर्ता आज मोठ्या संख्येने
जनतेने आपल्याला निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी खास करून माझ्यासाठी इथं सभा घेतली, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व गावकऱ्यांचं आणि शेवगाव शहरवासियांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज प्रभाग क्रमांक 3 मधून माझ्या मायबाप जनतेने, माझ्या मित्र परिवाराने, माझे सगळ्या सहकार्याने माझ्या निवडणुकीमध्ये अथक परिश्रम घेऊन माझ्या विजयाबरोबर ते सोबत होते. आज हा आनंद हा माझा नसून माझ्या प्रभागातल्या प्रत्येक माणसाने ज्यांनी मला मत देऊन मला विजय मिळवून दिलं, हा श्रेय सगळं माझे मतदारांचं आहे. एवढंच या निमित्त बोलू शकतो. निवडून आल्यानंतर काय प्रभागामध्ये काय काम? उद्या नगर परिषद मध्ये आता निवडून आलोय, पण भागातील माझ्या प्रभागातील जे जे कामं आहेत, जे कामं आतापर्यंत मार्गी लागलेले आहेत, मग ते पाणीचं असेल, रस्त्याचं असेल, विजेचं असेल, स्वच्छतेचं असेल, या सगळ्या कामं म्हणजे दिलेल्या वचनाला मतदारांना त्यांची पूर्ती करायचा मी 100% माझी परिश्रम करेल आणि माझा प्रभाग जास्तीत जास्त सुशोभीकरणाचं होईल याचा मी प्रयत्न करेन. सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने आज धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आज प्राप्त झालेला आहे. थोडंसं माझ्याबरोबरचा सहकारी काही कमी मताच्या फरकाने पडला, परंतु या ठिकाणी जो जनतेने निकाल दिलेला आहे त्या निकालाला नक्कीच आम्ही पात्र राहू. जनतेची सेवा आणि पुढील काळात चांगल्या पद्धतीने काम करायचा 100% प्रयत्न करू आणि विश्वास कायम राखण्याचा आम्ही त्यांच्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. आमच्या आत्या हर्षदाताई काकडे, अरुण मुंडे असतील, बाकीचे सगळे आमचे मित्र कंपनी असेल, आम्ही खांदा लावून सगळे पुढच्या सगळ्या संस्था आम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये झाल्या निवडणूक मनस्ताप खूप झाला, काय वाटतं आता काय वाटतं? नाही, भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की ते म्हणजे सगळं आणि बाकीच्यांना कोणाला किंमत नव्हती. त्यांना असं वाटत होतं आमच्या मागे कार्यकर्ते नाही, सगळ्या आमच्या मित्रांनी की छोटे छोटे कार्यकर्ते काय करू शकतात. विधानसभेला मला कुणावर टीका करायची नाही. विधानसभेला आम्ही रक्ताचं पाणी करून त्यांना निवडून आणलेलं आणि त्यांनी आम्हाला ऐन रस्त्यात आणून सोडलं, पण आमच्या पाठीशी देव उभा होता. आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उभे होते, त्यांच्यामुळे हा विजय झालेला. तुम्ही आज भाजप शहरामधून जवळजवळ हद्दपार केलंय. त्यांना वाटत तुम्ही म्हणजे हर्षदाताई, अरुण भाऊ आणि तुम्ही सर्वांनी मिळून भाजप जवळजवळ शहरामधून हद्दपार झालेला होते. सोबत ताई आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात फरक झाला. सगळ्यात महत्वाचा विषय असा की आमचे मार्गदर्शक अनिल शिंदे, सचिन जाधव, दिलीपदादा सातपुते, बाबू शेट टायरवाले, त्यासोबत हर्षदाताई आहेत, अरुण भाऊ आहेत, सगळे आमची जी छोटी छोटी फौज होती, जे स्वतःला बलाढ्य समजत होते, त्यांचं आज हरण झालेलं आहे. आमच्या सर्व क्रमांक 12 मधील सर्व युवक महिला आमच्यासोबत रात्रंदिवस कष्ट करत होते कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.